नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. आपलं दैनंदिन जीवनातील अविभाज्य भाग म्हणून असणारं स्नान साधंसुधं नाही. त्यामध्ये एक गूढ आहे, एक रहस्य आहे जे प्रत्येकाला कळत नाही. हे रहस्य भगवान विष्णूंनी स्वतः सांगितलेलं आहे. स्नान करताना कोणते नियम पाळावेत, स्नान केव्हा करावे, स्नान करताना म्हणावयाचे पवित्र असे मंत्र कोणते, जे म्हटल्यामुळे आयुष्यातील दुःख, दारिद्र्य दूर होते. तसेच स्नान करताना पाण्यात काय घालावे म्हणजे जीवनात सुख, समृद्धी येते. अडलेली कामं, अडचणी नाहीशा होतात आणि माणसाला निरोगी आयुष्य प्राप्त होते. तसंच माता लक्ष्मीची कृपादृष्टी लाभते. या सगळ्या गोष्टींची माहिती प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. ज्याला हे कळालं त्याचं आयुष्य हळूहळू बदलायला लागतं. कारण स्नान फक्त शरीर स्वच्छ करत नाही, ते नशीब जागं करतं. आज आपण त्याच दिव्य रहस्याबद्दल ऐकणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो, हा व्हिडिओ मी खूप मेहनतीने बनवला आहे. कृपया व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या एका लाईकमुळेच तर माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. तसंच चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री हरी विष्णूंचा जय जयकार करायला विसरू नका. जय विष्णू. खूप वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका छोट्याशा निसर्गरम्य गावात केशव नावाचा एक गृहस्थ राहत होता. गाव साधं होतं, पण माणसं मनानं श्रीमंत होती. केशवचं घर गावात मानाचं मानलं जायचं. घर मोठं होतं. अंगणात तुळस, मागे गोठा आणि सभोवताली हिरवीगार शेती पसरलेली होती. त्याच्या शेतात वर्षानुवर्ष भरघोस पीक यायचं. धान्याचे कोठार कधी रिकामे राहत नसत. घरात 2 गोड हुशार मुलं होती आणि त्याची पत्नी अतिशय सुसंस्कृत, शांत स्वभावाची व समजूतदार होती. ती घर सांभाळायची, देवभक्त होती आणि प्रत्येक काम मनापासून करत असे. सगळं काही पाहिलं तर केशवचं आयुष्य परिपूर्ण वाटायचं. सुख, समाधान, मानसन्मान, जणू नशिबाने त्याच्यावर भरभरून कृपा केली होती. बाहेरून पाहिलं तर सर्व काही ठीक होतं, पण केशवच्या मनात कायम अस्वस्थता होती. कामात मन लागत नसे, घरात विनाकारण वाद व्हायचे, पैसा येऊनही टिकत नसे. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे केशव रोज फार उशिरा उठायचा. सूर्य वर यायचा, गाव जागं व्हायचं, तेव्हा कुठे केशव डोळे उघडायचा. अंघोळ कधी दुपारी, कधी संध्याकाळी, तर कधी आज राहू दे म्हणत टाळायचा. हळूहळू परिस्थिती बदलायला लागली. जणू नशिबाने पाठ फिरवली. फार मोठं नुकसान झालं. शेती केशवसाठी फक्त उत्पन्नाचं साधन नव्हतं, ती त्याची ओळख होती. वडिलांकडून मिळालेली जमीन, अनेक पिढ्यांची मेहनत आणि ही जमीन आपल्याला सोडणार नाही असा त्याचा ठाम विश्वास. पण त्या वर्षी निसर्गानं पाठ फिरवली. सुरुवातीला पाऊस वेळेवर आला नाही. बियाणं पेरून झाली, पण माती कोरडीच राहिली. केशव म्हणायचा, येईल पाऊस, काळजी करू नका. काही दिवसांनी मुसळधार पाऊस कोसळला, पण तो उशिरा. जे पीक उगवायला हवं होतं ते पाण्यात कुजून गेलं. काही ठिकाणी पाणी साचलं तर काही ठिकाणी माती वाहून गेली. उभं पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणं केशवला असह्य झालं. कर्जाचा डोंगर वाढत गेला. बियाणं, खतं, औषधं सगळं उसणं. सावकाराचा हिशोब दर आठवड्याला बदलत होते. शेवटी कर्ज फेडायचा मार्ग उरलाच नाही. नाईलाजानं जमीन गहाण टाकावी लागली. त्या कागदावर सही करताना केशवचा हात थरथरत होते. ती जमीन आता नावावर होती, पण हातातून निसटली होती. त्या दिवशी केशव शेतात बराच वेळ उभा होता, रिकाम्या मळ्याकडे पाहात. जिथे कधी सोनेरी पीक डोलायचं, तिथे आता शांतता आणि मातीच उरली होती. तेव्हाच त्याला जाणवलं, शेती फक्त नासली नव्हती, ती पूर्णपणे हातातून गेली होती. त्या दिवशी केशव जास्त बोलला नाही. हसायचा, टाळायचा तो केशव आज गप्प झाला होता.
डोळ्यात थकवा, चेहऱ्यावर निराशा आणि मनात असहाय्यतेचं ओझं होतं. रात्री सगळं घर झोपलं. दिवे मंद झाले. गाव शांत झालं. केशव मात्र झोपेच्या आत नव्हता. तो हळूच घराबाहेर आला, अंगणात बसला. थंड वारा, शांत रात्र आणि वर पसरलेलं निःशब्द आकाश. तो बराच वेळ आकाशाकडे पाहत बसून राहिला. तारे चमकत होते. चंद्र शांतपणे साक्ष देत होता. ते पाहत पाहत त्याचं मन भरून आलं. आत साठलेली वेदना शब्द बनून बाहेर आली. हळू आवाजात, थरथरत्या स्वरात तो म्हणाला, हे देवांनो, माझी चूक तरी काय? तो प्रश्न फक्त देवांना नव्हता. तो स्वतःला होता, आयुष्याला होता आणि कदाचित त्या शांत आकाशालाही. तो पहिल्यांदाच थांबला होता. पहिल्यांदाच अहंकार गळून पडला होता. आणि कदाचित बदलाची सुरुवात इथूनच होत होती. ज्या गोष्टींवर केशवनं आयुष्यभर विश्वास ठेवला होता त्या सगळ्या एकाच वेळी कोसळल्यासारख्या वाटल्या. शेती पूर्णपणे हातातून गेली. हातात उरले ते फक्त कर्जाचे कागद आणि मनात प्रश्नांचा गोंधळ. एके दिवशी सकाळचं वातावरण विलक्षण पवित्र होतं. आकाशावर पहाटेचा हलका केशरी रंग पसरला होता. पक्ष्यांची मंद किलबिल सुरू झाली होती आणि गाव अजून अर्धवट झोपेतून जागं होत होतं. अशा शांत क्षणी गावाच्या वेशीतून एक अनोळखी साधू आत आले. त्यांच्या अंगावर भगवी वस्त्र होती, स्वच्छ, साधी पण तेजस्वी. त्यांच्या डोळ्यात विलक्षण शांतता होती. जणू अनेक जन्मांची साधना त्या नजरेत साठलेली होती. चेहऱ्यावर असं तेज होतं की त्यांच्याकडे पाहिल्यावर मन आपोआप नम्र व्हावं. ते कोणाशीही न बोलता सरळ केशवच्या घराकडे चालत गेले. जणू त्यांना तिथेच यायचं होतं. केशवची पत्नी अंगणात काम करत होती. साधूंना पाहताच ती थोडी दचकली, पण लगेच आदरानं पुढे आली. तिनं पाण्याचा लोटा आणून नम्रपणे त्यांच्या हातात दिला. साधूंनी शांतपणे पाणी घेतलं, एक घोट प्यायलं आणि मग घराकडे नजर टाकत अतिशय मंद पण ठाम आवाजात एकच प्रश्न विचारला, या घरात सकाळी सूर्याला कोण पाहतं? प्रश्न साधा होता, पण त्यात एक अनोखी शक्ती होती. त्या शब्दांनी जणू वेळ थांबली. अंगणातली हवा स्थिर झाली. कुणाच्याही तोंडून शब्द फुटेना. केशव स्तब्ध झाला. त्याच्या छातीत धडधड वाढली. त्याला उत्तर माहिती होतं, पण ते बोलण्याची हिंमत नव्हती. त्यानं हळूच नजर खाली केली आणि मान झुकवून शांत बसला. साधूंनी त्याच्याकडे पाहिलं आणि शांत स्वरात बोलायला सुरुवात केली. मनुष्याच्या आयुष्यातील पहिली साधना म्हणजे सूर्योदयापूर्वी जागं होणं. जो माणूस पहाटे जागा होतो तो निसर्गाच्या लयीत जगतो आणि जो निसर्गाच्या लयीत जगतो त्याचं आयुष्यही समतोल होतं. त्यांनी थोडा विराम घेतला. वातावरण अगदी शांत झालं. अंघोळ ही फक्त शरीर स्वच्छ करण्यासाठी नसते, ते पुढे म्हणाले. ती मन, विचार आणि नशीब स्वच्छ करण्याची क्रिया आहे. पाण्यात दैवी स्पर्श असतो. योग्य वेळी स्नान केलं तर ते शरीरासोबत कर्मही हलकं करतं. केशव स्तब्ध ऐकत होता. प्रत्येक शब्द त्याच्या मनात खोल उतरू लागला. जे लोक सूर्योदयानंतर उशिरा उठतात, साधू म्हणाले, ते नकळत दैवी ऊर्जेपासून दूर जातात. कारण पहाटेचा काळ हा देवांचा काळ असतो, शांत, पवित्र आणि कृपादायी. केशवच्या डोळ्यात हळूहळू अश्रू दाटले. त्याला आपल्या आयुष्याच्या सवयी आठवू लागल्या. उशिरा उठणं, कामात गुंतून प्रार्थना विसरणं आणि निसर्गाच्या संकेतांकडे दुर्लक्ष करणं. साधूंनी पुढे स्नानाचे 4 प्रकार शांतपणे समजावले.
एक ब्रह्ममुहूर्त स्नान. सूर्योदयापूर्वीचं स्नान भाग्य बदलण्याची ताकद ठेवतं. यावेळी केलेलं स्नान मनाला स्थैर्य, बुद्धीला प्रकाश आणि कर्माला दिशा देतं. 2. देवस्नान. पहाटेचं स्नान लक्ष्मीला स्थिर करतं. घरात शांतता, समाधान आणि समृद्धी राहते. 3. मानव स्नान. सूर्योदयाच्या वेळी केलं तर ते सामान्य पण शुभ असतं. शरीर शुद्ध होतं, दिवस चांगला जातो. 4. उशिराचं स्नान. हे शरीर स्वच्छ करतं, पण नशीब नाही. कारण त्या वेळेपर्यंत दैवी ऊर्जा निघून गेलेली असते. ते शेवटी ठामपणे म्हणाले. 8 वाजल्यानंतरचं स्नान दैवी कृपेला अडथळा ठरतं. हे ऐकून केशवचा संयम सुटला. त्याच्या डोळ्यात अश्रू ओघळू लागले. तो अचानक साधूंच्या चरणांवर पडला. स्वामी, मी अज्ञानात होतो, तो थरथरक्या आवाजात म्हणाला. साधूंनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला. त्यांच्या चेहऱ्यावर कोमल स्मित उमटलं. अज्ञान पाप नाही, ते शांतपणे म्हणाले. पण ते कळूनही न बदलणं पाप आहे. बदलण्याची इच्छा जागी झाली म्हणजे कृपा सुरू झाली. केशवनं डोळे मिटले. त्या क्षणी त्याला असं वाटलं जणू त्याच्या आयुष्याचा नवा पहाट उगवतो आहे. त्या दिवसापासून केशव बदलला. तो पहाटे उठू लागला. शांत मनाने अंघोळ करू लागला. उगवत्या सूर्याला जल अर्पण करून 2 क्षण डोळे मिटून कृतज्ञता व्यक्त करू लागला. मंत्र नव्हते, विधी नव्हते, फक्त भावना होत्या. हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागला. मन शांत झालं. घरातले वाद थांबले. निर्णय योग्य होऊ लागले. कामात यश मिळू लागलं. गावातले लोक म्हणू लागले, केशव बदललाय. पण केशव हसून म्हणायचा, मी नाही बदललो, मी योग्य वेळेला जगायला शिकलो. एके रात्री त्याला स्वप्नात भगवान विष्णूंचं दिव्य दर्शन झालं. शांत तेजाने उजळलेले ते म्हणाले, जो मनुष्य दिवसाची सुरुवात शुद्धतेने करतो त्याचा शेवट मी सुंदर करतो. इतकं बोलून ते अदृश्य झाले. केशव दचकून जागा झाला. डोळ्यात आनंदाश्रू होते. मनात एक अद्भुत शांती होती. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक साधी पण गहन शिकवण देते. वेळेवर उठणं, योग्य वेळी अंघोळ करणं आणि मनात शुद्ध भावना ठेवणं, एवढं केल्याने दैव बदलतं, नशीब जागं होतं. जर ही कथा तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर मनातल्या मनात जय विष्णू म्हणा. उद्या सकाळी एकदा सूर्याला पहा आणि स्वतःतला बदल अनुभवा.